अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह अनेक देशांवरती रेसिप्रोकल टॅरिफची घोषणा केली आहे। टॅरिफ म्हणजे एखाद्या देशातनं आयात करणाऱ्या वस्तूंवरती लावलेलं शुल्क। आता भारतातनं अमेरिकेत जाणाऱ्या वस्तूंवरती 26% टॅरिफ लावलं जाईल। त्यामुळे भारतावरती कसा परिणाम होईल बघूयात या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। अमेरिकेच्या निर्णयामुळे भारतासह जगभरातल्या अनेक देशांचं टेन्शन वाढलंय। सर्व देशांवर सरसकट 10% कर लागू केलाय, तर 60 देशांवर रेसिप्रोकल टॅरिफ लागू करण्याची घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी केली। त्यानुसार भारतावर 26% व्यापार कर लागू झालाय। हे प्रमाण प्रत्येक देशाच्या बाबतीत वेगवेगळं असल्याचं दिसून आलंय। भारत 26%, चीन 34%, तैवानकडनं 32%, स्वित्झर्लंडकडनं 31%, दक्षिण कोरियाकडनं 25%, जपानकडनं 24%, मलेशियासाठी 24%, युरोपियन युनियनसाठी 20%। डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफची घोषणा करताच भारतीय शेअर बाजार घसरला। सेन्सेक्स 450 अंकांनी तर निफ्टी 180 पेक्षा जास्त अंकांनी कोसळला। दरम्यान अमेरिकेच्या रेसिप्रोकल टॅरिफ नंतर भारतात आता राजकारण तापू लागलं। विरोधकांनी मोदी सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे। अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी आपल्याला एक इशारा दिला होता की भारताने जे काही कर आहेत ते कमी करावे, नाहीतर आम्ही सुद्धा जशाच तसे कर लावू। आणि त्या कराला सुरुवात, त्या कराच्या आकारणीला सुरुवात त्यांनी त्यांच्या 2 तारखेपासून म्हणजे आजपासून आपल्या इकडे केले। काल आपल्याला सर्वांना, निदान मला तरी अपेक्षा अशी होती की देशाच्या आर्थिक पाठकाण्याचा हा विषय देशाच्या पंतप्रधानांनी, देशाच्या अर्थमंत्र्यांनी आणि देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी बाकीचे सगळे विषय बाजूला ठेवून देशाला विश्वासात घ्यायला पाहिजे होतं। प्रेसिडेंट ट्रंप ने हिंदुस्तान के ऊपर 26% टैरिफ का आक्रमण किया, पूरा सबको डुबा दिया। चर्चा होनी चाहिए थी कि ये बिल जो प्रेसिडेंट ने, जो ट्रंप ने जो टैरिफ लगाया, उससे हमारे देश के ऊपर क्या प्रभाव पड़ेगा, हमारी अर्थव्यवस्था गिरेगी, हमारा रुपया गिरकर मर जाएगा। ऐसी बहुत सी बातों का जो ध्यान जनता सोच रही थी, तो आपने ध्यान हटा दिया और हिंदू मुसलमान के मुद्दे पर वापस आपने ध्यान लाकर दिया। अमेरिका हे जागतिक अर्थव्यवस्थेचं इंजिन समजलं जातं। आतापर्यंत अमेरिकेची भूमिका ही विकसनशील राष्ट्रांना मदत करण्याची होती, पण डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून त्यांनी आपल्या भूमिकेत बदल करून जगभर होणारी मदत थांबवली। तसंच अमेरिकेवरती कर लादणाऱ्या देशांना टॅरिफ लावले। त्यामुळे याचा फटका भारतासह जगभरातल्या देशांना बसतोय। टॅरिफ लागू झाल्यामुळे भारताला दरवर्षी $700 कोटी नुकसान सोसावं लागेल। सिटी रिसर्चकडनं हा अंदाज वर्तवण्यात आला। भारतामधनं अमेरिकेत $11.8 अब्ज किमतीचं सोनं, चांदी आणि हिरे निर्यात होतात। टॅरिफमुळे ही निर्यात कमी झाली तर त्याचा परिणाम छोट्या व्यापाऱ्यांवरती आणि कारागिरांवरती पडू शकतोय। भारतामधील पुरवठा वाढल्यामुळे दागिन्यांच्या किमती कमी होऊ शकतात। भारत जगातला 8वा मोठा कृषी उत्पादन निर्यात करणारा देश आहे। ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्हच्या म्हणण्यानुसार भारत अमेरिकेमधनं आलेल्या कृषी उत्पादनांवर सरकारी 37.7% टॅरिफ लावतो। भारत प्रामुख्यानं तांदूळ, कोळंबी, मध, वनस्पती अर्क, एरंडेल तेल आणि काळी मिरी निर्यात करतो। भारतातून अमेरिकेमध्ये जाणारी साखर, प्रक्रिया केलेलं खाद्य आणि कोकोवर सुद्धा टॅरिफचा परिणाम होणार आहे। त्यामुळे अमेरिकेमध्ये भारतीय मिठाई आणि खाद्यपदार्थ महाग होतील। मागणी आणि त्यामुळे निर्यात कमी झाली की भारतीय कंपन्यांना त्याचं नुकसान सोसावं लागेल। मला असं वाटतं की सर्वसामान्यांच्या जीवनावर त्याचा परिणाम होणार नाही, मात्र जे जेम्स आणि ज्वेलरीमध्ये काम करतात, त्याचप्रमाणे जे ऑटो इंडस्ट्रीमध्ये काम करतात, फार्मास्युटिकलमध्ये जे काम करतात, त्यासाठी अमेरिका ही मोठी मार्केट असल्यामुळे त्या सेक्टरवरती काही प्रमाणात त्याचा परिणाम नक्की होऊ शकतो। मात्र एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की ही जी डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा आहे, ही त्यांनी एक पद्धतीची दिलेली धमकी आहे। ही प्रत्यक्षात उतरेलच असं अजिबात नाहीये। भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये चर्चा चालू आहे, कदाचित त्यातनं एखादा मार्ग निघू शकतो। जागतिक राजकारणात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा उल्लेख आपला मित्र म्हणून करत असतात। ट्रम्प हे सुद्धा पंतप्रधान मोदी हे आपले मित्र असल्याचं सांगतात, पण ही मैत्री सुद्धा अमेरिकेकडनं भारतावर लावण्यात आलेलं आयात शुल्क रोखू शकली नाही। अमेरिकेने टॅरिफमध्ये केलेल्या बदलांमुळे
भारताच्या अर्थव्यवस्थेवर सुद्धा परिणाम होणार आहे. पद्मेश पवार, पुढारी न्यूज, मुंबई.